महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट कायम असून बहुतांश भागात सूर्य आग ओकत असल्याची स्थिती आहे। विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र सारख्या आतील भागात कमाल तापमान 40 ते 42 अंशापर्यंत पोहोचू शकतं, तर किनारी भागात हवामान उष्ण आणि दमट असेल। काही भागात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता आहे। 26 एप्रिलचा हवामान अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल, फॉलो केलेले नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील। या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय। उकाडा हैराण करणारा असून कमाल तापमान 33 ते 38 अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे। पावसाची शक्यता कमी आहे। उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील। आज विशेष अलर्ट नसला तरी उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे। कमाल तापमानाचा पारा 38 ते 42 अंशावरती जाईल। तुरळक ठिकाणी हलका वादळी पाऊस होऊ शकतो, परंतु कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही। पुढील 24 तास मध्य महाराष्ट्रावरील अवकाळीचे संकट कायम आहे। आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर पाचही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे। मात्र सोलापूर आणि सांगलीला 24 तासांसाठी येलो अलर्ट असेल। या काळात वादळी वारा आणि विजांसह पाऊस होईल। कमाल तापमान 38 ते 42 अंशापर्यंत असेल। मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे। या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वारे वाहू शकतात। उर्वरित मराठवाड्यात हवामान कोरडं राहील। कमाल तापमान 40 ते 43 अंशापर्यंत जाईल। सोमवारपासून हवामानात मोठे बदल जाणवतील। विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। कमाल तापमान 41 ते 45 अंशापर्यंत गेले। अकोला, अमरावती आणि वर्धा सारख्या जिल्ह्यात अक्षरशः होरपळून काढणारं ऊन आहे। हवामान मुख्यतः कोरडं राहील, मात्र काही ठिकाणी वादळी वारे आणि तुरळक पावसाचा अंदाज आहे। नागपूर सारख्या ठिकाणी तापमान 44 अंशापर्यंत जाईल। दरम्यान महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा तर 5 जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय, तर 4 जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा धोका आहे। सोमवारपासून पुन्हा मोठ्या हवामान बदलांची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी लागेल। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा।